नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. यावर्षी 18 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे. तर 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्येला पितृपक्ष समाप्त होईल. या दरम्यान तिथी पाहून पूर्वजांचं श्राद्ध घातलं जाईल. तर पहिले श्राद्ध आपलं कधीपासून सुरू होते तर पंचांगानुसार यंदा 17 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे. मात्र या दिवशी पितरांना श्राद्ध अर्पण केलं जाणार नाही, कारण या दिवशी पौर्णिमा तिथी आहे. मान्यतेनुसार पौर्णिमा तिथीला ऋषींना तर्पण केलं जातं. पूर्वजांचं श्राद्ध नेहमी प्रतिपदा तिथीपासून सुरू होतं आणि अशा स्थितीत 18 सप्टेंबरला पितृपक्षातील पहिलं श्राद्ध घातलं जाईल. पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. पितृपक्षामध्ये काही गोष्टी खरेदी करण्याला ही खूप महत्त्व आहे. यासोबत पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी आपण खरेदी केल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो आणि मग आपल्याला दुःख, अडचणी, संकट यांना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून पितृपक्षाचे नियम काय आहे, कुठल्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे, कुठल्या चुका आपल्या हातून होऊन देऊ नये, ही सगळी अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, पितृपक्ष हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे आणि गणपती बाप्पा आता संपले की लगेच दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होत असतो. किमान वर्षभर तरी प्रत्येक अमावस्या, पौर्णिमा तिथीला तुम्हाला आपल्याला पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा असतो. कारण पितृ त्यांच्यामुळे आज आपण आहोत, कळालं? आणि म्हणून ते नसते तर आपण आज नसतो. म्हणून आपल्याला त्यांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला त्यांना आठवण करून द्यायची असते की तुम्ही आमच्यासाठी जे काही केलेलं आहे त्याचं आम्हाला उपकार आहेत. म्हणून आपल्याला त्यांची आठवण ठेवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात आणि असं जर आपण केलं तरच ते आपल्यावरती खुश होतील आणि आपल्यावरती प्रसन्न होतील. आपल्याला आयुष्यामध्ये अडचणी येतात नाही. तुमच्या घरामध्ये सतत भांडण, कटकटी होत असतील, मुलं अभ्यासात हुशार नसतील, अजिबात हट्टीपणा, चिडचिडपणा ते खूप करत असतील, अजिबात ऐकत नसतील, घरामध्ये कुठल्याही ज्या सर्वसामान्य चुका नेहमी होत असतात ना, तर त्याच्या पाठीमागे पितृदोष हे सगळ्यात मोठं कारण असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला सर्वसामान्य माणसांना इच्छा असते की आपले जे पूर्वज आहेत, आपले जे होऊन गेले आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळावा असं आपल्याला वाटत असतं. तर जसं आपण त्यांच्या प्रॉपर्टीचे हिस्सेदार असतो, त्याचप्रमाणे आपल्या पितरांनी जे काही आधी चुका केलेल्या आहेत, जे काही त्यांनी दोष पाप केलेले आहेत, त्या दोषांचे सुद्धा आपण कुठे ना कुठे ते दोष आपल्याला लागलेले असतात आणि त्या दोषांचे सुद्धा आपण कुठेतरी धारक झालेला असतो आणि म्हणून ते घालवण्यासाठी आपल्याला त्यालाच पितृदोष असे म्हणतात. तर पितृपक्ष जे आहे तर ते 18 सप्टेंबरपासून सुरू होते आणि 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या आहे. तर या 15 दिवसाच्या काळामध्ये कुठली काळजी घ्यायची की जेणेकरून पितृ आपल्यावरती प्रसन्न राहतील. त्याच्यामुळे ह्या 15 दिवसामध्ये आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची. तर सगळ्यात पहिले म्हणजे काही वस्तू खरेदी करणे यामध्ये हिताचं मानलं जात नाही. दुसरीकडे काही वस्तू खरेदी करणं ते अतिशय भाग्याचं ठरू शकतं. तर पितरांच्या शांतीसाठी, त्यांच्या मोक्षासाठी तुम्ही या पितृ पंधरवड्यामध्ये तुम्हाला गाईला, कुत्र्याला, कावळ्याला, तुम्हाला जे काही मुके प्राणी जनावर आहेत त्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे. आता गाईला तर गोट्यात जाऊन आपण खाऊ घालू शकतो. कुत्रे तर आपल्याला भरपूर दिसतात, त्यांनाही तुम्ही बघा, त्यांनाही खाऊ घालू शकतो. मात्र मुंग्यांसाठी तुम्ही कोपऱ्यामध्ये साखर ठेवा, पीठ ठेवा. जे काही प्राणी असतील, जे काही तुम्हाला दिसतील, दारात आले तर त्यांना अजिबात हुसकावून लावू नका. त्यांना काहीतरी तुमच्या घरामध्ये जे काही असेल ते तुम्ही त्यांना खायला द्या. अगदी ह्या सोप्या टिप्स आहेत, त्याचं तुम्ही 15 दिवस पालन करायचे. त्यानंतर पितृपक्षाच्या या काळामध्ये तुम्हाला दान करायचं आहे. दानाला खूप महत्त्व आहे.
म्हणजे तुमची यथाशक्तीने तुम्ही अन्नदान करा, वस्त्रदान करा, काहीही दान करा, पण गरजूंना तुम्ही नक्की दान करा. दानामुळे आपले पितृ खूप प्रसन्न होत असतात. पितरांचं स्मरण करून तुम्हाला कुठली पण वस्तू दान करायची आहे. तसेच पितृपक्षात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दक्षिणेकडे तोंड करून संध्याकाळी दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल किंवा गाईचं तूप टाकायचं आहे, त्याच्यात चिमूटभर काळं तीळ टाकायचं आणि हा दिवा पितृपक्षात रोज संध्याकाळी दक्षिणेकडे वात आसन तोंड आसन असा करून लावायचा आहे. तो दिवा स्टीलचा, पितळेचा, कणकीचा कोणताही असू शकतो. मात्र कणकीचा जर दिवा केला तर त्याच्यामध्ये मीठ टाकू नका कणकीमध्ये, आणि याच्यामुळे खूप प्रमाणात पितृदोष कमी होतो. ह्या सोप्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा. तसंच या काळामध्ये बघा, तुम्ही लक्षात ठेवा, पितृपक्षामध्ये तुम्हाला शुभकार्य करायचं नाही, म्हणजेच लग्न, त्यानंतर मुंडणी, त्यानंतर घराचं काही घर भरणे, वास्तुशांती वगैरे जे आपण शुभकार्य म्हणतो ते या काळामध्ये करायचं नाही, आणि ते करणं अशुभ मानलं जातं. तर तुम्ही बघा काय करू शकतात, तर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन घर, फ्लॅट, नवीन कार वगैरे या गोष्टी खरेदी करू शकता. कारण ही खरेदी केल्यामुळे आपले जे पूर्वज आहेत ते आपल्या प्रगतीवरती प्रसन्न होतात. तर यामुळे या वस्तू खरेदी करू शकता. नवीन कपडे स्वतःसाठी किंवा घरासाठी घेणं या काळामध्ये अशुभ मानलं जातं. शुभकार्य जे मी तुम्हाला सांगितले, लग्न वगैरे अशा गोष्टी आपल्याला या काळात करायच्या नाही आहेत. आता या पितृपक्षामध्ये आपल्याला कांदा, लसूण शक्यतो खाल्लं जात नाही, पण हा नियम काही लोक पाळतात किंवा पाळत नाहीत. पण मात्र त्यातली त्यात मांसाहार तर अजिबात करायचा नाही. आपल्या पितरांचा या 15 पितृ पृथ्वीतलावरती येऊन स्थिरावतात. जसे की गणपती बाप्पा येतात तसेच पितृ येतात, आणि म्हणून त्यांच्या स्मरणासाठी हा काळ आपण पवित्र राखून ठेवायचा आहे. घरामध्ये मांसाहार करायचा नाही, कुठल्याही प्रकारे व्यसनीपणा वगैरे करू नये, खोटं बोलू नये. पितृपक्षाचा काळ हा आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा आहे, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे. तर ते आपल्याला आनंद देऊ शकतात, आणि त्यांच्या मोक्षासाठी, त्यांच्या शांतीसाठी आपण बरीच कामं करत असतो. त्यांच्या प्रसन्नतेसाठी आपण दान, ध्यान वगैरे करायचं आहे. हा जो 15वड्याचा काळ आहे पितृपक्षाचा, तो फक्त आणि फक्त पितरांचा आहे. फक्त आणि फक्त पितरांची आठवण करायची, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून विविध प्रकारची विधी करा, तिथी करा, श्राद्ध असे कार्यक्रम या काळामध्ये आपण घरात बसून करायचे. श्राद्धामध्ये श्राद्धविधी तर असतातच, पण आपण खूप गोष्टी श्राद्धामध्ये करतो. यामध्ये गाईला गूळ, गाईला पोळी, गाईला गवत घालणं, कुत्र्याला अन्नदान करणं, आपल्या इतर काही लोकांना अन्नदान करणं, हे आपल्या हातून ह्या गोष्टी जरूर घडल्या पाहिजेत. यासोबतच आणखी एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की पितृपक्षाच्या या काळामध्ये झाडाची फांदी तोडायची नाही किंवा झाड तोडायचं नाही. हा देखील खूप महत्त्वाचा नियम आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कारण या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्ही जर झाड तोडलं, फांदी कापली, तर तुमच्या आयुष्यातून पैसा झरा सुकून जाईल. आणि पितृपुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे की झाड तोडल्याने ही पितृदोष आपल्याला लागतो. तर हा पितृदोषाचे एकदम साधे सोपे नियम करायच्यात आणि आपल्या मागचा पितृदोष घालवायचा आहे. तर हे सर्व नियम तुम्ही आणा, 15 दिवसात ते करा. श्री स्वामी समर्थ.